माझं नाव आहे पवन. 9वी पर्यंत मी आश्रम शाळेत शिकलो. मग तिथून माझं स्वप्न जागृत झालं पोलीस भरतीचं. माझ्या पायावरनं चाक घालवलं आणि तिथंच माझ्या पोलीस भरतीचा, माझ्या देशसेवेचा शेवट झाला. मित्रांनो मी राहत्या घरामध्ये माझ्या रूम मध्ये मी फाशी घेतली. मी मोटिवेट झालो. मी राग नाही माझा त्या माझ्या माणसांवर, मोटिवेट झालो. त्यातून मी पुढे येऊन आज इथंपर्यंत पोहोचलेलो आहे. माझ्या बापाने ती सुद्धा विकलं माझ्या स्वप्नांसाठी. प्रवास सुरू झाला आणि मित्रांनो 1 वर्ष वेळ घेतला. त्यानंतर सुरुवातीच्या काळात मी व्हिडिओ काढायला चालू केले. मला काय अनुभव नाही ना, कोण माझा सोशल मीडियातला कोण गुरु नाही ना, कोण नाही. मी सगळं चालू केलं ह्याचं त्याचं बघून. मोबाईल नको माझ्याकडं. लोनवर 35,000 भरून घेतला. टीम तयार केली. व्हिडिओ बनवायला चालू केले. व्हिडिओ बनवायचं काय, मग त्यावेळी सैराट फॉर्मला होता. मी सैराट कंटेंट चॉईस केलं. मुलाला मुलगी बनवलं. मेकअप ही असा इथपर्यंत केला. मुलाला मुलगी बनवलं. तिथून व्हिडिओ चालू झाले. माझा एक मित्र होता ज्याच्याकडे माझ्यापेक्षा जास्त सोशल मीडियावर तो ऍक्टिव्ह आहे. त्याला मी विचारायचो की मला असं करायचं, रजिस्टर व्हायचं. सगळं चुकीचं मार्गदर्शन केलं त्यानं. आज मला समजतंय. तो म्हणायचा सकाळी व्हिडिओ सोड, संध्याकाळी डिलीट कर. सकाळी व्हिडिओ सोड, संध्याकाळी डिलीट कर. का तर पवन दादा माझ्यापेक्षा मोठा होईल. अरे बाबा, मोठा झाला तर त्याच्या कलेनं, त्याच्या कष्टानं, त्याच्या नशिबानं होणार आहे. आज तू मोठा आहे, उद्या ती मोठा आहे, उद्या माझ्यापेक्षा कोण मोठा आहे. ते ज्याच्या त्याच्या परिस्थितीनं ज्याच्या कष्टानं होणार आहे. आपण नाही ना चुकीचं गायडन्स करू शकत कोणाला. पण बोलून घ्यायच्या अगोदर मित्रांनो मी साडी घालून व्हिडिओ चालू केलं. साडी घालून मी व्हिडिओ काढत होतो का तर ह्यांची लाज मारावी म्हणून. माझा जे दिवस चांगला आहे ना फक्त माझ्या पोरांमुळे.